परभणी जिल्ह्याचा विकास हा भारतीय जनता पार्टीच करू शकते असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांनी व्यक्त केले। मागील अनेक वर्षापासून परभणी ही विकासापासून कोसो दूर आहे। याला पूर्णपणे परभणीचे आमदार आणि खासदार जबाबदार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच परभणीचा विकास साध्य केला जाऊ शकतो असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांनी परभणी शहरातील MIDC परिसरात असणाऱ्या एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आपले मत व्यक्त केले। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी सांगितले। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जर संधी मिळाली तर केंद्रात आणि राज्यात सुद्धा महायुतीचे सरकार आहे। त्यामुळे परभणीच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणू व मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना सांगितले। आता MIDCचे सध्या मी अध्यक्ष असल्यामुळे मी MIDCचे पूर्ण रोड आणले, रोड पूर्ण करून घेतले, स्ट्रीट लाईटचे पूर्ण बसून घेतले, आता नाल्याचे काम चालू झालेले आहेत। हा विकास करणारा माणूस पाहिजे। आमदार आणि खासदार यांच्या विकासाचं काही घेणं देणंच नाही। त्यांचं मेडिकल कॉलेज होतं, पण एखादी कोऑपरेटिव्ह संस्था या दोघांनी कुठे टाकली का? जिनिंगचं उद्घाटन केलं, त्याचं अजून पायाभरणी नाही, काहीच नाही। आज 10 वर्षापासून मेडिकल कॉलेज 2 वर्षात तयार होतं, कंप्लीट झालं। मग हे बाकीचं काय? जर बाकी ह्या संस्था उभ्या केल्या असत्या तर निश्चितपणे युवकाला त्याचं प्राधान्य मिळालं असतं, नोकऱ्या मिळाल्या असत्या। भाऊ, शासकीय महाविद्यालय जे मेडिकल कॉलेज झाले असाव्या तशा सुविधा नाहीत अजून। नांदेड औरंगाबादला पेशंट चालले तिथे ना, त्याच्यासाठी बरंचसं आपलं ग्रँड आता गव्हर्नमेंटने सँक्शन केलेलं आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज का रोखलं गेलं हे आपल्यालाही माहिती आहे सगळ्याला। इव्हन ते कॅन्सल होण्याच्या याच्यात होतं, पण आम्ही सगळे शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन आम्ही ते पुन्हा वापस करून घेऊन आलो। आता श्रेय कोण बॅनर लावून घेत असेल ती गोष्ट वेगळी, परंतु ॲक्च्युअल भाजपाच्या सरकारमध्ये ते तयार झालेलं आहे आणि त्याला सँक्शन मिळालेलं आहे, फंड्स पण मिळाले। आता डेव्हलपमेंट चालू आहे, सगळे ITIच्या याच्यामध्ये ते कार्यक्रम चालतो, तर हळूहळू त्याची डेव्हलपमेंट निश्चितपणे होईल। काल पालकमंत्री आले होते, DPDCची बैठक झाली आणि पालकमंत्र्यांनी पाहिजे तसं काही घोषणाही केल्या नाहीत आणि जवळपास 245 कोटी रुपयांचा जो निधी होता त्या संदर्भात पण विकाससाठी तो पैसे निधी वापरला जातोय का नाही जातोय, काय प्रतिक्रिया आहे तुमची? निधी आज डिक्लेअर होऊन जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष आहे, मग रोखले कोण? हायकोर्टात गेलो कोण? त्याचा सुद्धा आपण जनतेने विचार करायला पाहिजे। पिटिशन दाखल नाही तर आतापर्यंत बरेचसे रोड त्याच्यात होते, ते इव्हन दर्गा रोड आहे, वांगी रोड आहे, तर सँक्शन आहे, त्याचे गव्हर्नमेंटचे फंड्स होते त्याच्यावर, पण असे आडवाआडवी केलं। डेव्हलपमेंट हा विषयच नाही आहे ना त्यांच्याकडे, विरोधी पक्षाकडे डेव्हलपमेंट हा विषय आडवाआडवी करा आणि आपले फंड कसे वाढवायचे ते पहा, एवढाच विषय आहे। आपल्याला माहिती आहे जिंतूर रोड कोणी अडवला होता, वसमत रोड कोणी अडवला होता, नाव इच्छा घेत नाही का? इथे DPDC तर फार छोटी, 600, 700, 800 कोटीचे रोड अडवलेले। विधानसभेला मोठ्या प्रमाणामध्ये ह्यावेळेस मागच्या टर्मला जर पाहिलं